मुख्यमंत्री विजय थलपती यांनी त्यांचीच सभा लाईव्ह दाखवणाऱ्या एका मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय। तामिळनाडूतील करगुरू या जिल्ह्यामधील एका मुख्याध्यापिकेने शाळेच्या प्रोजेक्टरवर मुख्यमंत्री विजय थलपती यांचं भाषण लाईव्ह दाखवलं आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो थलपती सरकारपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्यांनी याची चौकशी केली आणि शाळेच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे अशा आरोपाखाली या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं। एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं असतं माझंच भाषण दाखवलंय, माझाच प्रचार झालाय, परंतु विजय थलपती यांनी पूर्णपणे उलट करून टाकलं। त्यांच्या मते शैक्षणिक संस्था या काही राजकारणासाठी व्यासपीठ नाहीत आहे, तर त्या पुढची पिढी घडवणारी ज्ञान केंद्र आहेत आणि त्यामुळे त्यांना राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळे त्यांनी शाळेच्या नियमामध्ये अनेक कडक नियम आणले आहेत। त्यानंतर शासकीय अधिकृत कार्यक्रम सोडल्या शाळांमध्ये राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि कुठलेही खाजगी कार्यक्रम आता करता येणार नाहीत आहे। शाळांमध्ये मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि तिथं शाळांना राजकारणापासून पूर्णपणे दूर ठेवलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री विजय थलपती यांचं आहे। अवघ्या 2 महिन्यामध्ये विजय थलपती यांनी तामिळनाडूमध्ये जो निर्णयांचा धडाका लावला आहे, त्यांच्या ऑन द स्पॉट निर्णयांमुळे सध्या ते प्रचंड चर्चेत आहेत। त्यामुळे आता शाळांना पूर्णपणे तामिळनाडूमध्ये राजकारणापासून दूर ठेवण्यात आलंय। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।